प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर मी आतापर्यंत सीईटी साठी नीट साठी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत। जवळपास माझे 1800 व्हिडिओ आहेत आणि माझ्या विद्यार्थ्यांनी मला मागणी केली की मॅडम, जशी तुम्ही सीईटी साठी मिशन 2026 ही सिरीज सुरू केलेली आहे, तसं तुम्ही जेई साठी पीवायक्यू ची सिरीज सुरू करा ना। तर मग मलाही वाटलं की आपण हे करू शकतो। तर माझा गेले 32 वर्ष फिजिक्स शिकवण्याचा अनुभव आहे आणि मग त्यामुळं बऱ्याच मुलांना जेई अवघड जाते, पण प्रत्यक्षात तसं नसतं। जेई मध्ये थोडी काठिण्य पातळी जास्त आहे, पण काही प्रश्न सोपे पण असतात आणि म्हणून जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला 2 फॉर्म्युलांचं 3 फॉर्म्युलांचं कॉम्बिनेशन करून प्रश्न विचारला तर तो सोडवता येतो। बघा, कन्सेप्ट ह्या लिमिटेड असतात, क्वेश्चन्स हे अनलिमिटेड असतात आणि म्हणून म्हणजे एखादा चॅप्टर असेल तर त्याच्यावर 20-25 कन्सेप्ट असतात, पण त्याच्यावर प्रश्न 5000 पण तयार होऊ शकतात आणि म्हणून प्रश्न कन्सेप्ट आधी क्लिअर केल्यानंतर तो प्रश्न त्या आर्टिकलवर फिरून कसा विचारला जाऊ शकतो हे जर तुम्हाला कल्पना असेल, किंवा पीवायक्यू म्हणजे पूर्वी त्या आर्टिकलवर कशा प्रकारे प्रश्न विचारला गेलाय हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला खूप सारं काम सोपं होतं। बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला प्रॅक्टिसने तोंडी देता येतात आणि म्हणून तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात, त्या आर्टिकलवर काय केलं पाहिजे ह्या सगळ्याची कल्पना द्यावी आणि तुमचा जेईचा प्रवास थोडासा सुखकर करावा या हेतूने मी ही सिरीज सुरू करते आहे। आपण सिरीजला नाव दिलेलं आहे अल्फा सिरीज। ही जेईचे पीवायक्यू आहेत, त्याच्यात चॅप्टर वाईज आणि आर्टिकल वाईज पीवायक्यू घेतले जातील, शिवाय तुम्हाला लागणाऱ्या त्या कन्सेप्ट त्यावेळेस सांगितल्या जातील आणि म्हणून ही सिरीज काळजीपूर्वक बघा। रोज जेवढे 5-6 प्रश्न जरी पडले तरी सफिशियंट आहे, अजून जानेवारीला बराच वेळ आहे आणि त्यामुळं तुम्हाला ते आर्टिकल आपल्याला व्यवस्थित करता येतील। शिवाय कायनेमॅटिक्स हा जो भाग आहे, याच्यामध्ये मोशन इन स्ट्रेट लाईन आणि मोशन इन प्लेन हा जो भाग येतो, तर त्याच्यावर साधारणतः 2 प्रश्न पडतात। म्हणजे तुम्ही नीट जर अभ्यास केला तर 25 प्रश्नातले जर 2 प्रश्न हे फक्त कायनेमॅटिक्स वर पडत असतील तर आपल्याला प्रोफेशनली पण अभ्यास करता येणं सोपं आहे आणि म्हणून आपण ही सिरीज सुरू करतो आहोत। तर वेळ न घालवता आपण सुरू करूया। तर काळजीपूर्वक बघा की काय आहे या सिरीज मध्ये। आता पहिली कन्सेप्ट आहे बघा, आपल्याला डिस्प्लेसमेंट आणि टाइमचा, म्हणजेच यालाच आपण पोझिशन टाइम ग्राफ असं पण म्हणतो की पोझिशन टाइम ग्राफ जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्या ग्राफचा स्लोप हा आपल्याला व्हेलॉसिटी देत असतो, कारण डिफरन्स इन वाय कोऑर्डिनेट्स, वाय ऍक्सिस वर आपली पोझिशन आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे आणि एक्स ऍक्सिस वर टाइम आहे। तर याचा जो स्लोप आहे तर डिफरन्स इन वाय कोऑर्डिनेट डिवायडेड बाय एक्स, डिफरन्स इन एक्स कोऑर्डिनेट हा आपल्याला व्हेलॉसिटी देतो। तसंच आपल्याला व्हेलॉसिटी टाइम जो ग्राफ आहे की पोझिशन टाइम ग्राफ आणि व्हेलॉसिटी टाइम ग्राफ, तर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ जो आहे त्याचा स्लोप आपल्याला डिफरन्स इन वाय कोऑर्डिनेट्स डिवायडेड बाय डिफरन्स इन एक्स कोऑर्डिनेट तो आपल्याला ऍक्सिलरेशन देतो आणि एरिया अंडर द कर्व आहे, मग तो कसाही असू द्या, तर तो वेक्टर सह घेतला तर तो डिस्प्लेसमेंट देतो आणि जर आपण त्याचं फक्त मॅग्निट्यूड घेतलं त्या स्लोपचं तर तो आपल्याला डिस्टन्स देतो। हा कन्सेप्ट वापरून आपला जेई मेन्सला 24 जानेवारी 2023 ला शिफ्ट सेकंडला जो प्रश्न विचारलेला आहे तो आता आपण बघू या आर्टिकल वरचा। प्रश्न असा आहे बघा, द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ऑफ ए बॉडी मूव्हिंग इन ए स्ट्रेट लाईन इज शोन इन द फिगर। द रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉडी इन टाइम 0 to 10 सेकंड इज ऑप्शन ए 1:4, ऑप्शन बी 1:1, ऑप्शन सी 1:3 आणि ऑप्शन डी 1:2। तर आपल्याला काय दिलेलं आहे, तर इथे व्हेलॉसिटी दिलेली आहे मीटर पर सेकंड मध्ये आणि इथे टाइम दिलेला आहे, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला रेशो विचारलाय। कशाशी, तर 0 पासून 10 सेकंदापर्यंत जे डिस्प्लेसमेंट झालं त्याचा 0 पासून 10 सेकंदापर्यंत झालेल्या डिस्टन्सची। मग आताच आपण काय शिकलो की व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा जो एरिया आहे तो आपल्याला डिस्प्लेसमेंट देतो, पण आता इथं या पहिल्या याच्यामध्ये बघा
व्हेलॉसिटी 8 मीटर पर सेकंद आहे, पण टाइम किती आहे तर टाइम 2 सेकंद आहे. आणि म्हणून या ठिकाणचं डिस्प्लेसमेंट 8 टू जा 16 मीटर झालेला आहे. त्यानंतर इथे काय दिसतंय 4 - 2, तर हा टाइम 2 सेकंद आहे, पण व्हेलॉसिटी -4 आहे इथे. मग हे किती झालं तर -4 × 2 म्हणजे हे झालेलं आहे -8 मीटर झालेलं आहे इथला एरिया. त्याच्यानंतर किंवा डिस्प्लेसमेंट इथे बघा 8 - 4 म्हणजे 4 सेकंड, पण व्हेलॉसिटी 4 आहे, मीन्स 4 × 4 दॅट इज 16 मीटर. इथं 16 मीटर झालेला आहे डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर इथे 10 - 8 म्हणजे 2 सेकंद आणि व्हेलॉसिटी -4 आहे, म्हणजे -4 × 2 म्हणजे हे झालेलं आहे -4 × 2 हे झालेलं आहे 8 मीटर. मग बघा 16 मीटर वजा 8 मीटर अधिक 16 मीटर वजा 8 मीटर, एकूण जर तुम्ही काढलं तर हे 16 मीटर हे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आणि डिस्टन्स त्याचं फक्त मॅग्निट्यूड घ्यायचं, साइन काढून टाकायचं. आणि म्हणून 16 मीटर 8 मीटर, बघा 16 मीटर अधिक 8 मीटर परत हे 16 मीटर परत अधिक 8 मीटर 48 मीटर हे झालेलं डिस्प्लेसमेंट. तुम्हाला रेशो कशाशी कशाचा विचारला तर डिस्प्लेसमेंट टू व्हेलॉसिटी, मीन्स डिवाइड इक्वेशन 1/2, 16 डिवाइडेड बाय 48. उत्तर आलं 1:3, दॅट इज नथिंग बट दी सी ऑप्शन. समजलं का? आता कदाचित उलटही विचारू शकतील तुम्हाला, डिस्टन्स बाय डिस्प्लेसमेंट हाही रेशो विचारू शकतील. तो जर विचारला तर 3:1 होणार, उलट होणार. कळली का कन्सेप्ट? मग कधी कधी तुम्हाला या ठिकाणी समजा हे असं दिलं, तुम्हाला या पद्धतीने जर तुम्हाला असं दिलं आणि ह्या ग्राफ मध्ये कदाचित असं ट्रायंगल पण देतील, मग ट्रायंगल झालं तर हाफ बेस इंटू हाईट एवढंच बदलेल. समजलं का? म्हणजे एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली तुमची की पोझिशन टाइम ग्राफचा स्लोप आपल्याला व्हेलॉसिटी देतो, व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा स्लोप आपल्याला ऍक्सिलरेशन देतो, एरिया अंडर दी कर्व आपल्याला डिस्प्लेसमेंट देतो आणि त्याचं मॅग्निट्यूड घेतलं की आपल्याला डिस्टन्स मिळतं. ही कन्सेप्ट आपली क्लिअर झाली की प्रश्न कसाही विचारला तरी आपल्याला त्याचं उत्तर लिहिता येतं. समजलं का? आता आपल्याला कन्सेप्ट बघायची आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, काय फरक आहे आणि त्या कन्सेप्टवर प्रश्न कसे विचारले जातात ते आता आपल्याला बघायचंय. मग आता डिस्टन्स काय बघा, तर समजा आपला एखादा ऑब्जेक्ट इथून इथे गेला या पद्धतीने, तर तिथं ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय दॅट मूव्हिंग पार्टिकल इन ए गिव्हन इंटरव्हल ऑफ टाइम दॅट इज कॉल्ड ऍज ए डिस्टन्स. ऍक्च्युअल पाथ समजा ए पासून बी पर्यंत बॉडी गेली, मग आता हे अंतर आहे ना, हे 1 किलोमीटर आहे असं कन्सिडर करू. ती गेली आणि ती परत आली, मग आता ऍक्च्युअल पाथ किती झाला तर 2 किलोमीटर झाला. आलं लक्षात? मग कळलं मग डिस्टन्स म्हणजे काय, तर डिस्टन्स दॅट इज दी ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय दॅट मूव्हिंग पार्टिकल ऑर दॅट ऑब्जेक्ट इन ए गिव्हन इंटरव्हल ऑफ टाइम. मग हे झालं त्याचं डिस्टन्स. डिस्टन्स हे किती झालं 2 मीटर, 2 किलोमीटर. कळली कन्सेप्ट? आता डिस्प्लेसमेंट जर विचारलं ना तर जाताना पॉझिटिव्ह 1 किलोमीटर, येताना निगेटिव्ह 1 किलोमीटर, तर त्याचं डिस्प्लेसमेंट हे काय झालं तर डिस्प्लेसमेंट 0 झालं. कळलं का? मग आता ही कन्सेप्ट वापरायची किंवा अजून एक म्हणतात दॅट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट वरला शॉर्टेस्ट डिस्टन्स. मग इथं तुमचा इथून निघाली परत इथे आली म्हणजे इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट हे सेम झाले आणि म्हणून डिस्प्लेसमेंट हे काय झालं तर 0 झालं. कन्सेप्ट कळली का? तर डिस्टन्स हे शक्यतो 0 नसतं आणि डिस्प्लेसमेंट मात्र 0 असतं, हे नीट लक्षात ठेवा. आणि आता आपल्याला ती कन्सेप्ट इथं वापरायची आहे. याच्यावर कसे कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि ऍक्च्युअल 4 एप्रिल 2024 ला या कन्सेप्टवर प्रश्न आलाय. याच्यावर सीईटीला पण प्रश्न येतो, नीटला पण प्रश्न येतो आणि म्हणून कन्सेप्ट नीट बघा. आता आपली जी बॉडी आहे ती पी या ठिकाणाहून मूव्हिंग पार्टिकल पी या ठिकाणाहून निघाला आणि तो क्यू या ठिकाणी आला. आता ज्या सर्कम्फरन्सवर तो फिरतो आहे, जो वर्तुळाच्या परिघावर तो फिरतो आहे, सर्कम्फरन्सवर फिरतो आहे, त्याची रेडियस आर इतकी आहे आणि तुम्हाला पी आणि क्यू मधलं जर डिस्टन्स किती असं विचारलं आणि डिस्प्लेसमेंट किती असं विचारलं तर आता बघा
पी पासून क्यू पर्यंत जाताना त्याचं डिस्टन्स, आता डिस्टन्स किती होणार आहे तर आपल्याला माहिती आहे की हे पूर्ण सगळा सर्कम्फरन्स 2πr असतो आणि त्याला जर आपल्याला त्याचं 1/4 झालेलं आहे, हे एवढंच अंतर त्याला 4 ने डिव्हाइड करावं लागेल, म्हणजे 2πr/4 म्हणजे हे तुमचं झालं πr/2, हे झालं डिस्टन्स. आणि आता डिस्प्लेसमेंट जर घ्यायचं तर डिस्प्लेसमेंट शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट, आणि मग जर ते घ्यायचं तर पायथागोरस नुसार हे आर तर हे आलं √2r. किती आलं डिस्प्लेसमेंट? √2r. कळलं का? म्हणजे इथून इथपर्यंत पी पासून क्यू पर्यंत जाताना डिस्प्लेसमेंट आलं, डिस्टन्स आलं πr/2 आणि डिस्प्लेसमेंट आलं √2r. कसं तर r², आता बघा हे r² √r² + r² दॅट इज नथिंग बट 2r² पायथागोरस नुसार, आणि म्हणून 2r² तर r² रूटच्या बाहेर निघाले आणि म्हणून √2r ही किंमत आपल्याला कशाची मिळाली तर ती डिस्प्लेसमेंटची मिळाली. आता इथून इथे पी पासून r पर्यंत बॉडी गेली, तर आता काय झालं तर 2πr ला तुम्हाला कितीने डिव्हाइड करावं लागेल तर तुम्हाला 2πr ला 2 ने डिव्हाइड करावं लागेल. इथे हाफ पार्ट झाला त्याचा, आणि म्हणून जेव्हा पी पासून r पर्यंत बॉडी जाते तर त्याचं डिस्टन्स येतं बघा πr, आणि डिस्प्लेसमेंट घ्यायचं झालं तर शॉर्टेस्ट डिस्टन्स r+r, तर शॉर्टेस्ट डिस्टन्स झालं 2r. हे झालं डिस्प्लेसमेंट आणि हे झालं डिस्टन्स. समजलं का? पी पासून r पर्यंत गेल्यावर. आता पी पासून S पर्यंत आल्यावर काय होईल तर पी पासून S पर्यंत आल्यावर 3/4 2πr, म्हणजेच आता काय झालं तर इथे 3/2 πr हे झालं डिस्टन्स, आणि डिस्प्लेसमेंट घ्यायचं झालं तर शॉर्टेस्ट डिस्टन्स घ्यायचंय आपल्याला. मग हे शॉर्टेस्ट डिस्टन्स, ही रेडियस r ही रेडियस r, तर शॉर्टेस्ट डिस्टन्स काय आलं तर √2r आलं. समजलं? डिस्प्लेसमेंट काय आलं √2r पी पासून S पर्यंत. आणि जर परत पी पासून पी पर्यंतच बॉडी आली तर टोटल पी पासून पी पर्यंत जर बॉडी आली तर तुमचं डिस्टन्स झालं तुमचं 2πr सर्कम्फरन्स एवढं, पण डिस्प्लेसमेंट काय झालं तर इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट याच्यामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स जर ते कोइन्साइड झाले तर तुमचं डिस्प्लेसमेंट 0 येतं. तर ह्या झाल्या 4 केस. या नीट लक्षात घ्या, याचा चार्ट लिहून काढा, आणि आता याच्यावर आलेला प्रश्न आपण बघूयात. प्रश्न असा आहे बघा, ए सायक्लिस्ट स्टार्ट्स फ्रॉम द पॉइंट पी ऑफ ए सर्क्युलर ग्राउंड ऑफ रेडियस 2 किलोमीटर and travels along its circumference to the point S. The displacement of a cyclist is option A 6 km, B √8 km, C 4 km and D 8 km. हा प्रश्न 4 एप्रिल 2024 ला जेई मेन्सला सेकंड शिफ्टला आलेला आहे. तर बघूयात आपण. तर पी पासून हे ग्राउंड आहे आणि त्याच्यावर सायक्लिस्ट निघालाय, तो पी पासून कुठे आला एस पर्यंत, तर आपल्याला त्याचं डिस्प्लेसमेंट विचारलेलं आहे. मग आताच आपण पाहिलं त्याचं डिस्प्लेसमेंट काय होतं, तर त्याचं डिस्प्लेसमेंट होतं बघा √2r, किंवा आपण जर केलं √r² + r² दॅट इज इक्वल टू √2r². आणि मग आता बघा, तर आता तुमचं आर तुम्हाला दिली आहे 2 किलोमीटर, रेडियस किती दिली आहे त्याची 2 किलोमीटर. मग आता त्याचा ह्या 2 चा जर स्क्वेअर केला, 2 × 2 चा स्क्वेअर म्हणजे झाले 4, तर √8 किलोमीटर म्हणजे √2r न देता तुम्हाला ऑप्शन काय दिलेला आहे √8 किलोमीटर. तर जो करेक्ट ऑप्शन, तो करेक्ट ऑप्शन आहे बघा तो करेक्ट ऑप्शन बी दिलेला आहे. तुम्हाला इथे बी दिलेला आहे. आणि मग कळलं का, म्हणजे किंवा तुम्ही √2r मध्ये जरी किंमत घातली तर √2r, तर ते 2√2 इथं असंही जरी घेतलं 2√2, तर √2r घेतलं, सॉरी इथे √2r
घेतलं, आरची किंमत 2 टाकली, अंडर रूट त्याला आत घेतलं तर ते 4 झाले आणि 4 2 जा अंडर रूट ऑफ 8. कसंही सोडवलं तरी 8 किलोमीटरच आन्सर येणार आहे. आता ही कन्सेप्ट वापरून तुमचा ऑब्जेक्ट इथं निघाला, इथं आला. कधी कधी दोन्ही विचारतात किती डिस्टन्स, किती डिस्प्लेसमेंट, इथे आला, आर पॉइंटला आला, एस ला आला किंवा परत पी लाच कोइन्साइड झाला तर डिस्टन्स कॅल्क्युलेट करा आणि डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करा. मी दोन्ही शिकवलंय की कसं करायचं, तर हे नीट लक्षात ठेवा. हा प्रश्न 29 जानेवारी 2024 ची जेईई मेन्सची जी शिफ्ट सेकंड झाली होती त्याला विचारलंय बघा. A particle is moving in a straight line. The variation of position x as a function of time t is given as x that is equal to t cube minus 6t square plus 20t minus 15 meter. The velocity of the body when its acceleration becomes 0 is option A 4 meter per second, B 8 meter per second, C 10 मीटर पर सेकंड and D 6 मीटर पर सेकंड. तर तुम्हाला हे डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे आणि जेव्हा ऍक्सिलरेशन 0 होईल तेव्हा व्हेलॉसिटी किती असं विचारलंय. जनरली तुम्हाला डिस्प्लेसमेंट देतात टी बरोबर इट स्टार्ट्स इनिशियली व्हॉट इज इट्स व्हेलॉसिटी, टी बरोबर 1 मिनिट व्हॉट इज इट्स व्हेलॉसिटी असं विचारतात. इथं प्रश्न थोडासा असा ट्विस्ट करून विचारलाय. मग आता काय करायचं बघा. तर जेव्हा आपल्याला माहितीये डिस्प्लेसमेंट दिलं, व्हेलॉसिटी काढायची, तर आपण dx बाय dt विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. मग आता याचं किती येणार, तर 3t स्क्वेअर मायनस 12t आणि प्लस 20 ही व्हेलॉसिटी झाली. आता ऍक्सिलरेशन काढू. मग ऍक्सिलरेशन दॅट इज रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ टाइम, म्हणजे याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता हे झालं 60 मायनस 12, पण हे ऍक्सिलरेशन तुम्हाला काय दिलेलं आहे, तर हे 0 दिलेलं आहे. मग हे वापरून आपण जर सोडवलं तर t 6t मायनस 12 बरोबर 0. देअरफॉर 6t दॅट इज इक्वल टू 12 अँड देअरफॉर t बरोबर काय आलं 12 बाय 6 दॅट इज 2 सेकंड. आता ह्या t बरोबर 2 सेकंडची किंमत याला म्हणून इक्वेशन नंबर 1 त्याच्यात आपण जर सबस्टिट्यूट केली तर आपली व्हेलॉसिटी होईल बघा v बरोबर आता 3t चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर मायनस 12 t 2 टाकायचे प्लस 20 आणि सॉल्व्ह करायचे. मग आता बघा v बरोबर 3 4 जा, आता हे झाले 2 चा स्क्वेअर 4 4 3 जा 12 मायनस 24 प्लस 20. मग आता हे झाले मायनस 4 आणि प्लस 12, मग हे झाले तुमचे 8. समजलं का. तर 8 मीटर पर सेकंड की जो करेक्ट ऑप्शन काय आहे बी आहे. समजलं कसं सोडवलं. तर या पद्धतीचे खूप सारे प्रॉब्लेम विचारले जातात. हा जो प्रश्न आहे हा 6 एप्रिल 2024 ला शिफ्ट फर्स्ट ला विचारलाय बघा. ए ट्रेन स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट फर्स्ट ऍक्सिलरेट्स युनिफॉर्मली अप टू ए स्पीड ऑफ 80 किलोमीटर पर आवर फॉर टाइम t. Then it moves with a constant speed for time 3t. The average speed of the train for this duration of journey will be in kilometer per hour. Option A 80, option B 70, option C 30 and option D 40. तर आता बघा आपल्याला सगळ्यात आधी तर काय यायला पाहिजे, तर तिन्ही कायनेमॅटिकल इक्वेशन यायला पाहिजे. v that is equal to u plus 80, s that is equal to ut plus half 80 square and v square that is equal to u square plus twice as. मग आता आपल्याला काय दिलंय, तर ही ट्रेन आहे इनिशियली ऍट रेस्ट म्हटलं कोणती गोष्ट की u काय घ्यायची 0 घ्यायची. मग t इतक्या वेळात तिचा स्पीड किती झाला, तर तो झाला 80 किलोमीटर पर आवर झाला. आणि नंतर 3t इतक्या वेळाने आपल्याला त्याची ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढायची आहे आणि ती कशात काढायची, तर किलोमीटर पर आवर मध्ये काढायची. म्हणजे आता याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायची काही गरज नाही. मग ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. मग आता टोटल डिस्टन्स म्हणजे इथं t इतक्या वेळात किती अंतर गेली त्याला S1 असं म्हणू आणि 3t इतक्या वेळात किती अंतर गेली त्याला S2 असं म्हणू. मग आता इथे आपल्याला टोटल डिस्टन्स घेताना S1 प्लस S2 ची बेरीज घ्यावी लागणार
आणि टोटल टाइम इथं इथपर्यंत यायला टी आणि इथपर्यंत यायला 3t, तर इथं t प्लस 3t दॅट इज इक्वल टू 4t. आता हे S1 आणि S2 कसं काढायचं तर ते आपण बघू. आपल्याकडे डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला असतो S दॅट इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, पण आपल्याकडे हे u 0 आहे आणि म्हणून S बरोबर काय झालं हाफ at स्क्वेअर. मग आपण हे काढतो आहोत म्हणून याला S1 म्हणू. मग आता ऍक्सिलरेशन काढावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी मग आपल्याला पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन वापरावं लागणार आहे. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन दॅट इज v दॅट इज इक्वल टू u प्लस at, पण u आपलं 0 आहे आणि म्हणून v बरोबर at आणि म्हणून a बरोबर v बाय t. आता v किती आहे तर v आहे 80 किलोमीटर पर आवर आणि टाइम त्याला किती लागलेला आहे तर 3t लागलेला आहे. म्हणजे ऍक्सिलरेशनची किंमत काय झाली 80 डिवायडेड बाय 3t झाली. समजतंय का? मग आता आपल्याला ही किंमत इथे टाकून द्यायची. S1 दॅट इज इक्वल टू हाफ 80, सॉरी आपण इथे नाही इथे आलो. हे 80 किती वेळात आलो t इतक्या वेळात आलो, सॉरी 80 बाय t. आणि मग आपण इथे 80 बाय t टाकलं तर हे t स्क्वेअर, मग काय झाले तर 40t झाले. म्हणजे S1 हे जे अंतर आहे हे किती आलं तर ते 40t आले. समजलं का? मग आता बघा इथे आपल्याला हे 40t झाले आणि आता हे S2 शोधायचं तर आपल्याला व्हेलॉसिटी माहितीये, टाइम माहितीये. मग व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग आता हे टाइम किती आहे तर 3t आहे आणि म्हणून S2 बरोबर v इंटू 3t. तर v किती आहे 80 आहे इंटू 3t म्हणजे हे किती झाले तर 240t झाले. मग हे S2 किती झालं तर हे S2 बरोबर 240t झालं. आता टोटल करा हे 240t. मग आता टोटल झाले 280t डिवायडेड बाय 4t. हे t कटलं आणि हे झालं 70 की जो करेक्ट ऑप्शन. आता किलोमीटर पर आवर मध्ये काढायचंय आपल्याला ऍव्हरेज व्हेलॉसिटी, म्हणून v ऍव्हरेज दॅट इज इक्वल टू 70 किलोमीटर पर आवर की जो करेक्ट ऑप्शन बी आहे. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. समजलं का? परत एकदा सांगते की काय काय करायचं. तर ही ट्रेन इनिशियली रेस्टला होती, तिची 80 किलोमीटर पर व्हेलॉसिटी ही t इतक्या वेळात झाली आणि नंतर 3t इतक्या वेळात ती आपल्याला त्यावेळेस ती कॉन्स्टंट ऍक्सिलरेशनने गेली. तिची ऍव्हरेज व्हेलॉसिटी काढायची आहे. मग ऍव्हरेज व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. मग आपल्याला हे डिस्टन्स काढायचंय. मग हे डिस्टन्स डायरेक्ट मिळणार नाही तर आपल्याला त्याच्यासाठी ऍक्सिलरेशन लागणार आहे आणि म्हणून आधी आपण हा डिस्टन्सचा फॉर्म्युला काढला, लिहिला, त्याच्यात u0 टाकलं. मग आता याच्यात ऍक्सिलरेशन लागणार आहे म्हणून आपण पहिलं कायनेमॅटिकल इक्वेशन वापरलं v दॅट इज इक्वल टू u प्लस 80. u0 टाकलं आणि त्याच्यावरून आपल्याला ऍक्सिलरेशन आता इथपर्यंत यायला लागलेलं वेळ t आहे आणि म्हणून ऍक्सिलरेशन 80 बाय t मिळालं. ते आपण इथे टाकलं आणि मग आपल्याला हे S1 किती मिळालं ते 40t मिळालं. मग S2 काढायला डायरेक्ट फॉर्म्युला की व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणून डिस्टन्स बरोबर व्हेलॉसिटी इंटू टाइम. व्हेलॉसिटी 80 आहे आणि त्याला लागलेला वेळ 3t आहे म्हणजे S2 हे डिस्टन्स किती झालं 240t. मग टोटल डिस्टन्स झालं 40t प्लस 240t तर ते झालं 280t. ते किती वेळात कव्हर झालं तर ते 40 इतक्या वेळात कव्हर झालं. म्हणून टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम दॅट इज नथिंग बट दी 70 किलोमीटर पर आवर. म्हणजे त्या ट्रेनचा ऍव्हरेज स्पीड किती होता 70 किलोमीटर पर आवर होता. या पद्धतीने सोडवायचे. हा प्रश्न 9 एप्रिल 2024च्या शिफ्ट फर्स्टला विचारलाय बघा. ए पार्टिकल मूव्हिंग इन ए स्ट्रेट लाईन कव्हर्स हाफ द डिस्टन्स विथ स्पीड 6 मीटर पर सेकंड. The other half is covered in two equal time intervals with speeds 9 meter per second and 15 meter per second respectively. The average speed of the particle during the motion is option A 8.8 meter per second, B 10 meter per second, C 9.2 meter per second and D 8 meter per second. तर आता इथे आपल्याला काय दिलंय
तर हा जो पार्टिकल आहे तर हा इनिशियली याचा स्पीड होता 6 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर तो बरोबर हाफ इंटरव्हल मध्ये, दोन इक्वल इंटरव्हल मध्ये गेला आणि हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स बरोबर हाफ आहे आणि इथे जाताना त्याचा स्पीड होता तो त्याचा स्पीड युनिफॉर्म नव्हता. इथं त्याचा 9 मीटर पर सेकंड होता आणि इथं 15 मीटर पर सेकंड होता आणि तुम्हाला व्ही ऍव्हरेज काढायचं आहे. मग आता ही व्ही ऍव्हरेज दॅट इज इक्वल टू टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. मग आता बघा कसं काढायचं हे. तर आपल्याला माहितीये की इथलं व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणून डिस्टन्स बरोबर व्हेलॉसिटी इंटू टाइम या फॉर्म्युल्याने. आता इथे बघा S2, हे S2 काय मिळालं, व्हेलॉसिटी आहे 9 आणि टाइम आहे t, म्हणजे S1 मिळालं 90. S1 बरोबर 90. तसंच S2 काय, व्हेलॉसिटी 15 आहे, टाइम t आहे. मग S2 बरोबर काय मिळालं, तर S2 मिळालं 15t आणि टोटल हे जे सगळं डिस्टन्स आहे हे झालं 24t. मग आता हे इक्वल आहे ना, मग हे जर 24t असेल तर हे सुद्धा काय झालं 24tच झालं. हे पण डिस्टन्स, याला आपण S3 म्हणू हवं तर. मग आता डिस्टन्स मिळालं आपल्याला की हे 24 आणि हे 24 हे झाले 48t. हे डिस्टन्स मिळालं. आता टाइम काढायचा. आता टाइम कसा काढायचा, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे की व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आणि म्हणून टाइम बरोबर इथून इथपर्यंत यायला लागलेला टाइम टी बरोबर S बाय व्ही. आता S किती आहे, तर S 24t आहे आणि व्ही काय आहे 6. मग आता हे जर झालं तर हे 4t झालं. किती वेळ लागला इथून इथपर्यंत यायला, किती वेळ लागला, तर 4t लागला. मग हा 4t, हा t आणि हा t बघा 4t प्लस t प्लस t. मग आता 48t डिवायडेड बाय 60, टी कॅन्सल झालं आणि किती आलं, तर 8 मीटर पर सेकंड. तर ही झाली ऍव्हरेज व्हेलॉसिटी. जो करेक्ट ऑप्शन काय आहे, तर जो करेक्ट ऑप्शन डी आहे. समजलं कसं सोडवलं ते. परत एकदा सांगते की हा जो पार्टिकल आहे हा 6 बरोबर निम्म्या अंतरामध्ये 6 किलोमीटर पर सेकंड स्पीडने गेला. इथून इथपर्यंत त्याला बरोबर दोन इक्वल इंटरव्हल मध्ये त्याची इथे व्हेलॉसिटी होती 9 मीटर पर सेकंड, इथे होती 15 मीटर पर सेकंड आणि तुम्हाला ऍव्हरेज स्पीड काढायचं आहे. मग ऍव्हरेज स्पीड बरोबर टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. मग आता इथलं डिस्टन्स कसं काढायचं, व्हेलॉसिटी इंटू टाइम. आणि इथलं जे आहे इथं पण व्हेलॉसिटी इंटू टाइम. मग आता व्हेलॉसिटी इंटू टाइम 9 इंटू टी आणि हे झालं इथे 15 इंटू टी, हे टोटल 24t. हे जर इक्वल आहे तर हे 24t, तर हे पण काय झालं मग तुमचं 24t झालं, म्हणजे टोटल डिस्टन्स 48t झालं. आता फक्त वेळ काढायची, इथून इथपर्यंतची वेळ. इथं आहे टी, इथं आहे टी. मग ती काढण्याकरता आपण काय केलं, टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. डिस्टन्स आहे 24t आणि व्हेलॉसिटी आहे 6 मीटर पर सेकंड आणि म्हणून हे आले 4t. वेळ किती लागला इथून इथपर्यंत, 4t t. टोटल झाले 60 आणि मग हे आले तुमचे 8 मीटर पर सेकंड. समजलं का, या पद्धतीने सोडवायचं. तर बघा आजच्या ह्या पहिल्या भागामध्ये मी बरेचसे प्रश्न आणि कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे तुमच्या अभ्यासाला त्याच्यामुळे दिशा मिळणार आहे आणि तुम्हाला कळतंय की सीईटी पेक्षा, नीट पेक्षा जेईची लेवल थोडी टफ आहे आणि त्याच्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करून फॉर्म्युला अप्लाय करता आला पाहिजे आणि याच्यासाठी प्रॅक्टिसच महत्वाची आहे. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट टाकायला विसरू नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.